विधान परिषद विधेयक क्रमांक 7 महाराष्ट्र मुद्रांक दुसरी सुधारणा विधेयक 2026 विचारात घेण्यात यावे। प्रस्ताव मागे घ्या प्लीज। आपण आम्ही ज्या सूचना दिलेल्या आहेत त्याचा मंत्री महोदयांनी विचार केला म्हणून आम्ही मागे येतो। प्रस्ताव असा आहे की सन 2026 चे विधान परिषद विधेयक क्रमांक 7 महाराष्ट्र मुद्रांक दुसरी सुधारणा विधेयक 2026 विचारात घ्यावे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे। होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे। विधेयक विचारात घेण्यात येत आहे। आता विधेयक खंडशः विचारात घेण्यात येईल। खंड 2 खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतू वाक्य विधेयकाचा भाग समजण्यात यावे। अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे। होयचे एकमत आहे, होयचे एकमत आहे। खंड 2 खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतू वाक्य विधेयकाचा भाग झाले। प्रभारी मंत्री। माननीय सभापती महोदय, सन 2026 चे विधान परिषद विधेयक क्रमांक 7 महाराष्ट्र मुद्रांक दुसरी सुधारणा विधेयक 2026 संमत करावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो। प्रस्ताव असा आहे, बोलायचं परत नाही ना। प्रस्ताव असा आहे की सन 2026 चे विधान परिषद विधेयक क्रमांक 7 महाराष्ट्र मुद्रांक दुसरी सुधारणा विधेयक 2026 संमत करावे। प्रश्न असा आहे की सन 2026 चे विधान परिषद विधेयक क्रमांक 7 महाराष्ट्र मुद्रांक दुसरी सुधारणा विधेयक 2026 संमत करावे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे। होयचे एकमत आहे, होयचे एकमत आहे। सन 2026 चे विधान परिषद विधेयक क्रमांक 7 महाराष्ट्र मुद्रांक दुसरी सुधारणा विधेयक 2026 संमत झाले। सभापती महोदय, हे अत्यंत महत्त्वाचा शासनाचा जो महसूल या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मुद्रांक बुडत होता, तो मुद्रांक वाचवण्याकरता माननीय अनिल परबजी, सचिन अय्यरजी आणि सभागृहातल्या सर्व सन्माननीय सदस्यांनी एकमताने बिल मंजूर केल्याबद्दल मी सर्व सदस्यांचे आणि आपले आभार मानतो। आज खरं म्हणजे आपल्याकडे ठरल्याप्रमाणे 3 बिलच करायची होती, परंतु विरोधी पक्षाने सहकार्य केल्यामुळे आज 5 बिलं झालेली आहेत। तर कृपया याची नोंद आपण देखील घ्यावी आणि थोडा विरोधी पक्षाला अजून थोडंसं लक्ष द्यावं एवढी विनंती। मी नोंद घेतलेली आहे, माझ्या केबिनमधून मी बघत होते तुमच्याकडे काय चाललंय। मग तर तिसऱ्या नंबरची, तिसऱ्या क्रमांकाची 93 घ्यायची का? 93 2च आहेत, त्यातली एक सामंत साहेबांची आहे 3 आणि 4 घेणार ना। 2 मिनिटात एक एकच प्रश्न फक्त घेणार, 5 मिनिटात लक्षवेधी घेणार आहे रघुवंशी साहेब, घेणार फक्त 93 2 आहेत त्यांच्या, त्यामध्ये घेणार। बाकी सभासद नाही आहेत, काहीचे मंत्री नाही आहेत, नंतर लगेच लक्षवेधीकडे येणार आपण। अनिल परब 93 नंबरची सूचना आणि नंतर सचिन अय्यर सूचना क्रमांक 40 तुमची घ्या पहिली आधी तुमची आहे परब साहेब। सूचना क्रमांक 40 केल्याप्रमाणे सभापती महोदय, याच्यामध्ये फार काही